जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या मुलांना पौष्टिक काही खायचं असेल तर कुठल्याही ऋतूची गरज अशी नसते, सीझनची गरज नसते. तर ह्या लाडूची रेसिपी आज आपण करणार. चला तर मग. नमस्कार मंडळी, मी नेहाच महाराष्ट्र व्लॉग्सच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मी माझा जो फूड बिझनेस आहे तो 4 वर्ष झाली चालू आहे. मी फूड बिझनेसमध्ये फराळाचे सर्व पदार्थ, सर्व प्रकारचे लाडूसुद्धा साजूक तुपातले बनवते. आणि शिवाय माझ्याकडे पुरणपोळ्यांचे ऑर्डर्स असतात, व्हेज बिर्याणी, पावभाजी, स्नॅक्समध्ये कटलेट्स कोणाला हवे असतील, वडा पाहिजे असेल, इडली सांबार कोणाला हवं असेल, इडली चटणी हवं असेल तर त्याप्रमाणे मी ऑर्डर्स घेते. घरातून ही ऑर्डर्स मी घेते आणि त्या कस्टमरपर्यंत डिलिवर्ड केल्या जातात. तर इथे कस्टमरपर्यंत डिलिवर्ड कशा केल्या जातात, तर मी राहायला पुण्यात आहे, कोथरूड विभागामध्ये. तर माझ्या घराच्या नियरबाय जर असतील कुठल्या ऑर्डर्स आणि त्यावेळेस मला जर कुठली ऑर्डर नसेल जास्तीची, तर त्या ऑर्डर मी स्वतःसुद्धा तुम्हाला जवळपासच्या म्हणजे कोथरूड भागातल्या जवळपासच्या घराच्या जवळच्या लोकांना मी ऑर्डर घरपोच देते. आणि नाहीच झालं ना तर त्या केसमध्ये मग मला पोर्टर करावं लागतं, किंवा तुम्ही जरी स्वतः घरी येऊन जरी ऑर्डर घेऊन गेलात ना तरीही चालू शकतं या केसमध्ये, तसा काही प्रॉब्लेम नाही. आणि कोथरूडच्या बाहेरच्या भागातल्या लोकांना या ऑर्डर पोर्टल थ्रूच डिलिव्हर केल्या जातात. तर ही झाली माझ्याबद्दल छोटीशी माहिती. तर असंच ना मी एक लाडूचा व्हिडिओ लास्ट वीकमध्ये तुमच्याबरोबर शेअर केला होता, ती रेसिपी. तर ती रेसिपी बघूनच ना आज एक ऑर्डर आपल्याला आलेली आहे. 2 किलो लाडू करून द्यायचे आहेत एका कस्टमरला, म्हणजे 2 कस्टमरला 1-1 किलोचे हवे आहेत. तर एक कस्टमर आमच्या मुंबईच्या आहेत त्या काकू, त्यांनी तो व्हिडिओ माझा बघून मला कॉल करून ही ऑर्डर मला दिलेली आहे. तर त्याबद्दल काकू तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला आणि माझ्यावर तेवढा विश्वास ठेवून मला ही ऑर्डर दिलेली आहे त्याबद्दल. आणि दुसऱ्या ज्या आहेत ना काकू, त्या माझ्याच जवळपासच्या आहेत राहणाऱ्या. तर अशी ही 2 किलो लाडूची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. हे नाचणी आणि ड्रायफ्रूट्स घालून केलेले लाडू आहेत आणि शुद्ध साजूक तूप यासाठी मी वापरलेलं आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाही आहे, तर लाडूला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. साहित्य सर्व तयारी करून ठेवलेले आहे मी इथे. तर आता आपण एक एक करून ना आता हे जे पदार्थ सगळे आहेत ते आता आपण भाजून घेणार आहोत. तर इथे खोबरं ना मी किसून घेतलेलं आहे. तर आता इथे आता सर्वात पहिले आपण मेथी दाणे जे आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी जवळपास ना 4 चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत, जे पोहे खायचे 4 चमचे मेथीदाणे. तर चांगले मंद आचेवरच थोडेसे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. काळे करायचे नाही, काळे झाले ना तर ते करपले जातात आणि ना त्याचा करपटपणाचा एक वेगळा चव लाडूला येते. तर मग अशा प्रकारे आपण मेथीदाणे वेगळे ठेवलेले आहेत. मखाणा भाजून घेतलेले आहेत. तर जवळपास मी 2 वाट्या भरून मखाणा घेतले होते. मखाणा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजले आहेत. त्यानंतर खोबरं घेतलं आहे. तर खोबरं इथे ना आपण 250 ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. आणि आता ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये. तर इथे ना मी जे काजू आहेत ना, काजूचे तुकडे आणले होता दुकानातनं, आणि बदाम आहेत ते अख्खे होते. तर बदामाचे ना मी थोडेसे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. सोबतच ना इथे पिस्ता, मगज बी आणि सूर्यफूल बीही ॲड केलेली आहे. ते सुद्धा आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत तुपावर भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपण याच कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घेणार आहोत. आणि इथे मी 3 वाट्याभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर नाचणीचं पीठ स्टार्टिंगला ना असं थोडंसं तुपावर भाजायचं आणि जसं जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ना त्याप्रमाणे याच्यामध्ये तूप टाकत जायचं नाचणीचं पीठ भाजता. आणि आता इथे बघा तुम्हाला दाखवते, मेथीची पावडर मी करून घेतलेली आहे मिक्सरला. आणि आता हे जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत, खोबरं आणि ड्रायफ्रूट्स, मखाणा, हे सगळे ना मिक्सरमधनं याची बारीक पावडर मी करणार आहे. बारीक किंवा ओबडधोबड पावडर केली ना तरीही चालते. तर आता तुम्ही बघू शकता मी तूप टाकून चांगलं नाचणीचं पीठ जे आहे भाजून घेतलं. मला एवढं नाचणीचं पीठ भाजायला जवळपास एक 30 ते 35 मिनटं लागली आहे. तर आता याच नाचणीचं पिठाला तूप सुटल्यानंतर याच्यामध्ये मेथीची पावडर भाजून घ्यायची, सोबतच ना खारीक पावडरसुद्धा चांगली भाजून घ्यायची. खारीक पावडर भाजताना ना
थोडंसं तूप टाकलेलं आहे मी. जर खारीक पावडर तुम्ही सेपरेटली भाजणार असाल ना तरीही चालू शकतं, पण मी त्याच्यासोबतच भाजली आहे. तर 1 मिनिटभर पुरेसा होतो खारीक पावडर भाजायला. तर आता ही सगळी ड्रायफ्रूट्सची पावडर तुम्हाला दिसत आहे. तर आता याच्यावरच ना हे नाचणीचं पीठ आणि आपलं जे मेथी पावडर आणि खारीकचं वाटण होतं ना, तर ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हे वाटण थोडंसं गरम आहे म्हणून मी चमच्यानेच जरा एकजीव करून घेत आहे आणि नंतर मग हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून. तो ये है मेरी मम्मा और आज हम मेथी के लड्डू बना रहे हैं। त्याचे 2 पार्ट्स करत आहे, कारण जे दुसरे लाडू आहेत ना दुसऱ्या काकूंनी दिलेले, तर त्यांनी त्यांच्या नातीसाठी मागवले आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये मेथी नाही पाहिजे म्हणून ती मेथी विदाऊट मेथीचे मी थोडेसे वेगळे काढणारे लाडू आणि दुसरे लाडू आहे त्याच्यामध्ये मेथी पावडर घातलेले आहे. तर अशा प्रकारे मी सेपरेट केलेले आहे. तर इथे आता आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. जे मेथीचे लाडू आहेत ना त्याच्यात मी वेलची पावडर घालून घेतलेले आहेत आणि दुसरे जे लाडू होते ना विदाऊट मेथी पावडरचे ते माझे ऑलरेडी करून झालेले आहेत. तर तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट करायचा राहून गेला, त्यामुळे तो स्किप झाला आहे. तर आता ही मेथी पावडर याच्यात आपण घातली आहे, वेलची पावडर घातलेली आहे आणि सोबतच सगळं मिश्रण आहे. तर हे विदाऊट मेथीचे लाडू तुम्हाला मी आत्ता दाखवलेले आहेत फोटोमध्ये, का तर त्यांच्या छोट्या नातीला हे लाडू खायचे आहेत. जर मेथी टाकली कडू लागला तर ती नात खाणार नाही लाडू, म्हणून त्यांनी मला स्पेशली सांगितलं होतं की त्याच्यात मेथी नको टाकू म्हणून. तर अशा प्रकारे आता गुळाचा पाक झालेला आहे, तो आता आपण या मिश्रणावर ॲड करणार आहोत. तर आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला चमच्याच्या साह्यानेच हलवून घेणार आहोत, कारण पाक अतिशय गरम असतो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट हात घालता येणार नाही, अदरवाईज आपला हात भाजण्याची शक्यता असते. तर असं मी थोडंसं चमच्याने हलवून घेणार आणि त्यानंतर आता ना हाताने सगळं एकजीव करून ना असे छोटे छोटे लाडू वळायला घेतलेले आहेत. तर तुम्हाला आता इथे वाटतं की तूप जास्त आहे, जरी तसं दिसत असलं ना तरी तो जसजसा ना सुकतो ना त्यानंतर तो कोरडा व्हायला सुरुवात होतो. हा लाडू स्टार्टिंगला ते दिसताना तुपकट वाटतात, पण नंतर ते खूप कोरडे व्हायला सुरुवात होतात लाडू. तर आता अशा प्रकारे मी भराभरनं सगळे लाडू माझे वळून घेणार आहे. तर आता झालेले आहे. तर ही झाली लाडूची माझी ऑर्डर पूर्ण. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर. आणि हां, जर तुम्हाला सुद्धा असे लाडू बनवून हवे असेल ना तर मी माझा नंबर स्क्रीनवर मेन्शन करते, त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि कुरिअरमार्फत मी ही ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. भेटूयात पुढच्या भागात.